शिवभोजन हमारा हक है, लेके रहेंगे लेके रहेंगे। शिवभोजन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच्या, शिवभोजन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच्या। मुर्दाबाद अरे फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। नागपुर में आज संविधान चौक पर शिव भोजन संस्थान के संचालकों ने जोरदार विरोध प्रदर्शन किया, जहां संचालकों का कहना है कि पिछले 7 महीनों से सरकार की ओर से उन्हें अनुदान ही नहीं दिया गया। वहीं शिव भोजन योजना के लिए सरकार ने 70 करोड़ रुपए की मंजूरी दी थी, जहां इसी को लेकर संचालकों ने चेतावनी दी है कि अगर शेष राशि तुरंत नहीं दी गई तो वे आंदोलन को और तेज करेंगे। पराते माजी नगरसेवक, शिवभोजन संचालक आहे मी। गेल्या मागील 6 महिन्यापासून शिवभोजनाचे देयक प्रलंबित आहे। 1/1/2020च्या अनुषंगाने महाआघाडी सरकारने ही योजना सुरू केली आणि योजना सुरू केली तेव्हापासून कोणत्याही प्रकारे शिवभोजन केंद्र चालकांना आर्थिक अडचण आली नाही। दरमहा नियमितपणे बिल आम्हाला मिळत होते, परंतु मागे जे युती शासन आली, युती शासनानंतर काय घाट झाला आणि काय षडयंत्र आहे या शासनाचं शिवभोजनाच्या केंद्र चालकाच्या विरोधात, तर यांनी शासन आल्यानंतर मागील वर्षभरापासून प्रलंबित करता आज 6 महिन्याचे अनुदान पूर्णतः प्रलंबित आहे। आम्हाला वारंवार तगाते लावूनसुद्धा आम्ही वारंवार पत्र दिलेलं आहे, मंत्र्यांना पत्र दिले, आमदारांचे पत्रसुद्धा वित्तमंत्र्यांना दिले, अन्नधान्य वितरण मंत्र्याला दिले, मुख्यमंत्र्यांना दिले, परंतु अजूनही शिवभोजनाचे जे अनुदान आहे त्या बजेटमध्ये नोंद करण्यात आलेली नाही, तरतूद करण्यात आलेली नाही आहे। चंद्रपूरहून आले आहे, माझं नाव अंजली परकरवार आहे, माझं अंजली कॅटरेस एक शिवभोजन आहे आणि असंच आमच्या चंद्रपूरमध्ये 45 शिवभोजन आहे। शिवभोजनमध्ये सगळे म्हणजे जेवढे काही आमचे शिवभोजन आहे तेवढे आज किराणा, बायांचं पेमेंट सगळं थकबाकीत आहे। 7 महिने झाले अजूनपर्यंत आम्हाला पेमेंट नाही आलं। जर लाडकी बहिणीला हे लोक पेमेंट देऊ शकते तर आम्ही पण त्यांच्या लाडक्या बहिणी आहे, तर त्यांनी आमच्याकडे पण लक्ष द्यावे। आणि देवेंद्र भाऊला मी विनंती करते की म्हणजे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातच हे स्कीम चालू आहे आणि तेवढ्याचे म्हणजे थकबाकीत पेमेंट आहे त्यांनी पूर्ण करावे।